तुम्हाला सचिन तेंडुलकरांबरोबर कंपेअर केलं जातं. काय वाटतं? I feel really blessed that people can sort of compare me. पण मला वाटतं की जे तुमचे आयडॉल्स आहेत ते त्यांच्याशी कंपेअर करणं पण तुमच्यामध्ये ती गोष्ट आहे म्हणूनच कंपेअर करतात. नाही, तसं नाहीये. गोष्ट तर मेन थिंग इज परफॉर्मन्स. म्हणजे जर तुम्ही परफॉर्म करत राहाल तर लोक कंपेअर करणारच. परंतु जसं मी बोललो की या गोष्टींचा विचार नाही करत जास्त, कारण की आय मीन आय लिटरली वर्शिप हिम. सो आय डोंट सी टू मच इंटू दिस कंपॅरिझन ऑर आय जस्ट थिंक अबाउट परफॉर्मन्स. जेव्हा सचिनसारख्या मोठ्या प्लेयर बरोबर तुम्ही फील्डवर असता, तेव्हा कुठे या गोष्टीची भीती वाटते का, की इतक्या मोठ्या सुपरस्टार प्लेयर बरोबर मी खेळतोय? भीती सुरुवातीला खूप जास्त होत होती, कारण की 7-8 वर्षांच्या वयामध्ये मी त्यांना टीव्हीवर पाहिलं होतं खेळताना आणि ते जसे खेळत असायचे इंडियासाठी आणि मॅचेस जिंकवल्या होत्या त्यांनी. त्यामुळे खूप मोटिव्हेशन मिळायचं मला. कारण तुमचा जन्म नंतर झाला, त्यांनी क्रिकेट खेळायला आधी सुरू केलं होतं. हो, हे तुम्ही बरोबर बोलताय आणि खूप मोटिव्हेशन मिळायचं त्यांना खेळताना बघून आणि पहिल्यांदा जेव्हा भेटण्याची संधी मिळाली त्यांना आणि जेव्हा पहिली मॅच खेळलो मी त्यांच्याबरोबर, तर खूप खूप नर्व्हस होतो आणि प्रत्येक दिवशी जेव्हा त्यांना भेटतो, जेव्हा त्यांच्याबरोबर मॅचेस खेळतो, तर एक स्वप्नासारखं असतं आणि तुम्ही जेव्हा लहान असता, त्यांना खेळताना बघत असता, आज त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळते, तर मी स्वतःला खूप लकी समजतो. मग काही शिकवतात का? सल्ले देतात का ते? नक्कीच, तुम्ही त्यांच्याशी कधीही जाऊन कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत डिस्कस करू शकता. ते कधी नकार नाही देत. ते ते खूप हंबल पर्सन आहेत आणि नेहमी हेल्प करण्यासाठी तयार असतात आणि त्यांच्याकडनं जितकं शिकावं तितकं कमीच आहे आमच्यासाठी.